Hello students. In the previous video we learned how to show the rational numbers on number line. Now in this video we are going to solve practice set number 1.1 in very easy way. Okay, we are going to solve these problems in 3 different steps. Alright, let's go then. Here is the first problem. Show the following numbers on the number line. Draw a separate number line for each example. याचा मतलब काय आहे तर हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. या प्रत्येक एक्झाम्पलसाठी सेपरेट नंबर लाईन ड्रॉ करायचे आणि त्या नंबर लाईनवरती आपल्याला हे रॅशनल नंबर्स शो करायचे आहेत. पहिली स्टेप काय आहे, ड्रॉ अ नंबर लाईन. हे आपण नॉर्मल नंबर लाईन ड्रॉ केली ज्याच्या दोन्ही साईडला ॲरोज असतात. सेंटरला 0, राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स आणि लेफ्ट साईडला नेगेटिव्ह नंबर्स. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे तर डिनॉमिनेटरला जो नंबर आहे तेवढे पार्ट करायचे आहेत एका युनिटचे. युनिट म्हणजे काय, हा एक युनिट, हा आणखी एक युनिट, हा आणखी एक युनिट, असं प्रत्येक 2 पॉईंटमधला जो भाग आहे तो एक युनिट आहे. ठीक आहे. तर प्रत्येक युनिटचे डिनॉमिनेटरला जो नंबर आहे तितके पार्ट्स करायचे. म्हणजे प्रत्येक युनिटचे आपल्याला 2 पार्ट करायचे. आता आपल्याला हे नंबर्स नंबर लाईनवरती शो करायचे आहेत. मग कसं करणार, न्यूमरेटरला जो नंबर आहे तितके पार्ट्स काउंट करायचे आहेत. मग आता न्यूमरेटरला 3 आहे, ते पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे 0च्या राईट साईडला 3 प्लेसेस काउंट करायचे. 1 2 3 म्हणजे 3/2 कुठे येईल, इथे येईल. ठीक आहे. सेम 5/2 आपल्याला शो करायचं आहे. नंबर पॉझिटिव्ह आहे त्यामुळे 0च्या राईट साईडला 5 पार्ट्स काउंट करायचे आहेत. कुठे येईल बघा, 1 2 3 4 अँड 5 म्हणजे हा प्लेस येईल 5/2. आता -3/2. आता नंबर नेगेटिव्ह आहे त्यामुळे 0च्या लेफ्ट साईडला 3 पार्ट्स काउंट करायचे आहेत. 1 2 अँड 3 त्यामुळे हा पॉईंट आला -3/2. इझी आहे. चला तर मग नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूयात. ही आहे आपली नॉर्मल नंबर लाईन. आता काय करायचं आहे तर डिनॉमिनेटरला जो नंबर आहे तितके पार्ट्स करायचे आहेत एका युनिटचे. मग आता याच्यामध्ये किती डॉट्स द्यावे लागतील तर नंबर -1 म्हणजे इथे 5 - 1 4 म्हणजे या एका युनिटमध्ये 4 डॉट्स दिले की 5 पार्ट्स होते. ठीक आहे. चला मग करूयात पार्ट्स. 1 2 3 4 4 पॉईंट्स दिले. 1 2 3 4 5 झाले 5 पार्ट्स. करेक्ट. असं प्रत्येक युनिटचे आपल्याला 5 पार्ट्स करायचे आहेत. आता काय करायचे, हे नंबर्स नंबर लाईनवरती शो करायचे आहेत. पहिला काय दाखवायचं आपल्याला, 7/5. नंबर पॉझिटिव्ह आहे त्यामुळे 0च्या राईट साईडला काउंट करायचं आहे. किती काउंट करायचं आहे तर न्यूमरेटरच्या नंबर इतके प्लेसेस काउंट करायचे आहेत. न्यूमरेटरला आहे 7 त्यामुळे 7 प्लेसेस काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 त्यामुळे हा पॉईंट आला 7/5. सेम -2/5. आता नंबर नेगेटिव्ह आहे त्यामुळे 0च्या लेफ्ट साईडला काउंट होतील. किती प्लेसेस काउंट होतील, 2 त्यामुळं 1 आणि 2 हा पॉईंट आला -2/5. सेम -4/5. नंबर नेगेटिव्ह आहे त्यामुळे 0च्या लेफ्ट साईडला होईल आणि 4 प्लेसेस काउंट होतील. 1 2 3 4 हा पॉईंट आला -4/5. राईट. नाऊ लेट्स गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ही नॉर्मल नंबर लाईन आहे. आता प्रत्येक युनिटचे 8 पार्ट्स करायचे आहेत. म्हणजे डॉट्स किती द्यावे लागतील, 8 - 1 7. तर या ठिकाणी आपण प्रत्येक युनिटचे 8 पार्ट्स केलेले आहेत. त्यासाठी एका युनिटच्या मध्ये 7 डॉट्स दिलेले आहेत. ठीक आहे. असे प्रत्येक युनिटचे 8 पार्ट्स करून घेतलेत कारण डिनॉमिनेटरला 8 आहे. आता हे रॅशनल नंबर्स आपल्याला नंबर लाईनवरती शो करायचे आहेत. ठीक आहे. -5/8. पहिली गोष्ट काय, नेगेटिव्ह असेल तर 0च्या लेफ्ट साईडला काउंट करायचे आहेत. किती प्लेसेस काउंट करायचे आहेत तर 5 प्लेसेस काउंट करायचे आहेत. लेट्स गो देन. 1 2 3 4 अँड 5 म्हणजे हा जो पॉईंट आहे हा -5/8. ठीक आहे. नाव 11/8. नंबर पॉझिटिव्ह आहे त्यामुळे 0च्या राईट साईडला काउंट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे हा आला 11/8. व्हेरी सिम्पल. नाऊ लेट्स गो टू द लास्ट एक्झाम्पल. ही आपली नंबर लाईन आहे. एका युनिटचे किती पार्ट करायचे आहेत सांगा बघू. करेक्ट, 10 पार्ट्स करायचे आहेत कारण की डिनॉमिनेटरला 10 आहे. या ठिकाणी आपल्याला 9 डॉट्स द्यावे लागतील जेणेकरून
10 पार्ट्स होतील बिकॉज 10 - 1 9. मग एका युनिटमध्ये आपण 9 डॉट्स दिलेत ज्यामुळे 10 पार्ट्स झालेत. ओके, आता काय करायचं आहे, हे नंबर्स नंबर लाईनवरती दाखवायचे आहेत. पहिला नंबर काय आहे, 13/10. सगळ्यात पहिली गोष्ट, नंबर पॉझिटिव्ह आहे त्यामुळे 0च्या राईट साईडला काउंट होईल. किती प्लेसेस काउंट होईल, 13 प्लेसेस काउंट होईल. लेट्स काउंट देन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अँड 13/10. ठीक आहे, हे 13 प्लेसेस काउंट झाले आणि जे आपण पार्ट्स केले ते डिनॉमिनेटरला लिहिले. करेक्ट, 13/10. सेम -17/10. मायनस आहे त्यामुळे 0च्या लेफ्ट साईडला काउंट होईल आणि किती प्लेसेस काउंट होईल, 17 प्लेसेस काउंट होतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 and 17. This point is -17/10. आहे ना easy? Great. Now let's solve the second problem. Observe the number line and answer the questions. हे आपल्याला एक नंबर लाईन दिलेली आहे, त्याच्यामध्ये काही नंबर्स आहेत आणि काही अल्फाबेट्स आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला या क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचे आहेत बाय रेफरिंग टू दिस नंबर लाईन. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. म्हणजे हा जो बी पॉईंट आहे हा कोणता नंबर दाखवतो. तर पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे की हा पॉझिटिव्ह नंबर आहे की निगेटिव्ह नंबर आहे. 0च्या लेफ्ट साईडला बी आहे त्यामुळे काय होईल, हा नंबर नेगेटिव्ह राहील. ठीक आहे, त्यामुळे पहिला गोष्ट येईल साईन नेगेटिव्ह. राईट, आता डिनॉमिनेटरचा नंबर शोधून काढायचा. डिनॉमिनेटरचा नंबर काय असतो की एका युनिटचे जितके पार्ट केलेत तो नंबर असतो डिनॉमिनेटरचा. किती पार्ट्स केलेत बघा, हा 1 2 3 आणि 4. एका युनिटचे 4 पार्ट्स केलेत त्यामुळे डिनॉमिनेटरला येणार 4. आता बीचा किती नंबरला पॉईंट येतो आहे ते काउंट करायचं, तो येईल न्युमरेटरची व्हॅल्यू. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. त्यामुळे बी पॉईंट कोणता नंबर डिनोट करतो आहे, -10/4. याला आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होतं, 2 2 = 4 2 5 = 10. त्यामुळं -5/2. राईट, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. विच पॉईंट इंडिकेट्स द नंबर 1 and 3/4. आता याला न्युमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये करायचं असेल तर कसं करणार. या दोन अंकांमध्ये काय असतं, मल्टिप्लिकेशन असतं आणि या दोन्हीमध्ये असतं पॉझिटिव्ह साईन. आणि याचा आन्सर येतं न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटर आहे असा येतो. ठीक आहे, मग कसं होईल हे, 4 1 = 4 + 3 = 7 / 4. ठीक आहे, आता विच पॉईंट इंडिकेट्स द नंबर 1 and 3/4. दॅट इज नथिंग बट 7/4. मग आता 7/4ला कोणता पॉईंट येतो बघायचा आहे. कसं बघणार, पहिली गोष्ट म्हणजे तो पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यामुळे 0च्या राईट साईडला काउंट करावा लागेल. किती किती प्लेसेस काउंट करायला लागेल, 7 प्लेसेस काउंट करायला लागेल. म्हणून 1 2 3 4 5 6 and 7. सो दिस पॉईंट इज 7/4. दॅट इज नथिंग बट 1 and 3/4. म्हणजे 1 and 3/4 हा नंबर सी पॉईंटने डिनोट करतो आपण. ठीक आहे, नाव लास्ट क्वेश्चन. State whether the statement the point D denotes the number 5/2 is true or false. म्हणजे D हा पॉईंट 5/2 हा नंबर डिनोट करतो. हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला शोधायचं आहे. ऑलराईट, मग आधी आपल्याला काय करायला लागणार, डीचा नंबर कोणता आहे तो फाइंड आउट करायला लागणार. ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे डी हा पॉझिटिव्ह साईडला आहे त्यामुळे नंबर हा पॉझिटिव्ह असणार. मग तो काय नंबर आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ठीक आहे, 10/4 कशावरून, तर एका युनिटचे 4 पार्ट्स केलेत म्हणून /4. ठीक आहे, त्यामुळे डी काय डिनोट करतं, 10 / 4. पण इथे तर लिहिलं डी डिनोट्स द नंबर 5/2. मग हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. वर बघायला गेलं तर हे फॉल्सच वाटतं, कारण की डी ॲक्च्युली आपण काढलं आहे 10/4 आणि इथे तर सांगितलं 5/2. त्यामुळे हे फॉल्स वाटतं आहे. बट ॲक्च्युली इट इज नॉट फॉल्स बिकॉज 10/4ला आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणू शकतो. कसं आणणार, 2 2 = 4 2 5 = 10. ओके, म्हणजे 10/4 आपण लिहू शकतो 5/2.
या पद्धतीनं. करेक्ट. सो डी इज इक्वल टू 10/4 इक्वल टू 5/2 म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. करेक्ट. आता या पद्धतीनं तुम्ही नंबर लाईनवरचे कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ठीक आहे. हे 3 स्टेप्स लक्षात ठेवायच्यात आणि या 3 स्टेपमध्ये प्रत्येक प्रॉब्लेम डिवाईड करायचा आहे. राईट. जर पद्धत सोपी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या पद्धतीने मॅथमॅटिक्स सॉल्व करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या एक्सरसाइज तुम्हाला सगळ्यात अगोदर पोहोचतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.